आपलं काय चाललं होतं मागच्या लेक्चरला, CFSE. ओके, CFSEचा फुल फॉर्म काय असतो? क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग थिअरी किंवा क्रिस्टल फील्ड थिअरी. ओके, इथपर्यंत तुम्ही क्लिअर आहात. ही जनरली आपण ही थिअरी कशासाठी शिकत होतो की आपल्याला काय ओव्हरकम करायची होती, VBTची लिमिटेशन्स ओव्हरकम करायची होती. त्यासाठी आपण ही थिअरी स्टडी करणं स्टार्ट केलं होतं. क्रिस्टल फील्ड थिअरीमध्ये मोस्ट ऑफ द अजम्पशन स्टार्ट केले गेले होते. आपण अजम्पशन बघितले होते. पहिला अजम्पशन लिगँड ॲज अ ट्रीटेड ॲज अ पॉईंट चार्ज हा सांगितला होता. याच्यावरनं मी तुम्हाला कन्क्लूड करून दिलं होतं की मेटल आणि लिगँडमध्ये जे इंटरॅक्शन होतं ते कशा प्रकारचं असतं, इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन असतं. ओके, इथपर्यंत आपण घेतलं होतं. सेकंड पेज मी ओपन करते. आपण डिजनरसी ऑफ डी ऑर्बिटल बघितली होती. आता डिजनरसी हा वर्ड कशासाठी वापरला जातो? इट इज यूज फॉर द सेम एनर्जी. म्हणजे ज्या 5 डी ऑर्बिटल असतात ना आपल्या 5, त्या 5ही डी ऑर्बिटलची एनर्जी काय असते? सेम. तर आपण काय म्हणतो की या डिजनरेट डी ऑर्बिटल आहे तुमच्या. त्यानंतर क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग, एकतर सिमेट्रिक स्प्लिटिंग होते किंवा दुसरी अनसिमेट्रिक स्प्लिटिंग होते. अशा 2 पद्धतीच्या क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग होतात. 2 डी ऑर्बिटल स्प्लिट होतात. इफ अनसिमेट्रिक फील्ड असली तर डी ऑर्बिटल काय होते तर स्प्लिट होते. किती लेवलमध्ये ती स्प्लिट होते? 2 लेवलमध्ये स्प्लिट होते. ओके, 2 लेवलमध्ये स्प्लिट होते. पहिली होती तुमची T2G आणि दुसरी होती EG. T2G ला काय म्हणतात? लोअर एनर्जी ऑर्बिटल असते. T2G मध्ये तुम्हाला 3 दिसल्या होत्या. ओके, या 3 असतात. आणि हायर EG असते ती हायर एनर्जी असते, त्यामध्ये 2 ऑर्बिटल असतात. त्यानंतर फील्ड स्प्लिटिंग पॅरामीटर बघितला होता. फील्ड स्प्लिटिंग पॅरामीटर काय असते? इट इज द एनर्जी डिफरन्स बिटवीन T2G अँड EG. इट इज द एनर्जी डिफरन्स बिटवीन T2G आणि EG. त्याला काय म्हटलं होतं आपण? फील्ड स्प्लिटिंग पॅरामीटर. मग डिपेंडन्सी, आता हा फील्ड स्प्लिटिंग पॅरामीटर कशावरती डिपेंड होता? तुमच्या लिगँड स्ट्रेंथवरती. लिगँड 2 टाईपचे असतात, स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतो आणि वीक फील्ड लिगँड असतात. स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल तर काय ऑकर होतं? पेअरिंग. एम आय राईट? स्ट्रॉंग फील्ड लिगँड काय करते? पेअरिंग करते. आणि वीक फील्ड लिगँड काय करतात? पेअरिंग करत नाही. त्यानंतर इथे आणते मी, इथनं मेन चालू होते ते मी रिकॉलेशन करत होते तुम्हाला. आपण जे आदल्या दिवशी बघितलं स्ट्रॉंग फील्ड लिगँडचं कॅरेक्टरिस्टिक दाखवलं की स्ट्रॉंग फील्ड लिगँड काय असतात. आता तुम्हाला माहित आहे ना कॅरेक्टरिस्टिक काय असतं स्ट्रॉंग फील्ड लिगँडचं? कॅरेक्टरिस्टिक, स्ट्रॉंग फील्ड लिगँड प्रोड्यूस अ लार्ज क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. म्हणजे हे मी समजावून सांगून देते तुम्हाला. जसं ही आहे डी ऑर्बिटल. ओके, मी थोडी छोटी काढते. ही स्प्लिट होते ना अशी 2 यामध्ये लेवल्स. याला मी म्हणते T2G आणि EG. हे मी ऑक्टाहेड्रल बद्दल बोलते. तर हे जे एनर्जी डिफरन्स असते आपलं CFSE, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी, CFSE. तर हे जे एनर्जी डिफरन्स आहे हे लार्ज असतं. कधी लार्ज क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग कधी होईल? हे डिस्टन्स लार्ज कधी दिसेल? जेव्हा तुमचा लिगँड काय असेल? स्ट्रॉंग. जेव्हा माझा स्ट्रॉंग लिगँड मेटलला अप्रोच करेल तेव्हा माझ्या मेटलच्या डी ऑर्बिटल स्प्लिट होतील 2 पार्ट्समध्ये. त्या स्प्लिट झालेल्या ऑर्बिटलच्या बिटवीन जे डिस्टन्स असतं, जी एनर्जी ती लार्ज असेल ना, ती कोणामुळे असते? या स्ट्रॉंग फील्ड लिगँड्समुळे असते. फॉर एक्झाम्पल CN-CO NH3 EDTA इथिलीन डायमाइन विच इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगँड. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक काय आहे तुमच्या स्ट्रॉंग फील्ड लिगँडचं? लार्ज स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल. या डी ऑर्बिटलचं लार्ज स्प्लिटिंग होतं. इलेक्ट्रॉन पेअर इन लोअर एनर्जी ऑर्बिटल. स्ट्रॉंग फील्ड लिगँड असते तुम्हाला माहिती आहे, हा पेअरिंग करते. पेअरिंग कुठं करते? ही जी लोअर एनर्जी ऑर्बिटल असते ना, इथं पेअरिंग होते. इथनं पेअरिंग स्टार्ट होते. ओके, देन फॉर्मेशन ऑफ लो स्पिन कॉम्प्लेक्स. ऑब्विसली लोअर एनर्जी ऑर्बिटल आहे, पेअरिंग झाली. आणि तुम्हाला माहिती आहे पेअरिंग कुठं होते? जी लो स्पिन कॉम्प्लेक्स असतात. आपल्याला लो स्पिन कॉम्प्लेक्स आणि हाय स्पिन कॉम्प्लेक्स माहिती आहे, क्लिअर आहे. आता आहे वीक फील्ड लिगँड. ओके, आता ऑब्विसली वीक फील्ड लिगँड जेव्हा स्प्लिटिंग करेल मेटलच्या डी ऑर्बिटलची, वीक फील्ड लिगँड स्प्लिटिंग करेल तर काय होईल? हा गॅप जो असतो एनर्जी गॅप लार्ज असेल की स्मॉल असेल? स्मॉल असेल. कारण जेव्हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड स्प्लिटिंग करते तेव्हा हा एनर्जी गॅप काय असतो? लार्ज असतो. देन वीक फील्ड लिगँड प्रोड्यूसेस स्मॉल क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. ही जी क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग असते ना, जो वीक फील्ड लिगँड असतो ना, तो स्मॉल प्रोड्यूस करते. फॉर एक्झाम्पल I- Br- Cl- F- ते सगळे तुमचे कशाचे आहे?
एक्झाम्पल इट इज अ वीक फील्ड लिगँड आहे, ते सगळे वीक फील्ड लिगँड आहे, वरचे दिलेले स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. अगेन त्यांचे कॅरेक्टरिस्टिक काय असतात, कॅरेक्टरिस्टिक आहे स्मॉल स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल. वीक फील्ड लिगँड काय करतं, हे जे स्प्लिटिंग होतं ना डी ऑर्बिटलचं हे स्मॉल होतं. त्यानंतर डेल्टा ओ इट्स ऑक्टाहेड्रल, स्प्लिटिंग एनर्जी आहे ऑक्टाहेड्रलसाठी इज स्मॉलर दॅन द पेअरिंग एनर्जी. आता हा थोडासा एक नवीन आहे इथं पेअरिंग एनर्जीचा, आणि इथे याला म्हणायचं इट इज ग्रेटर दॅन पेअरिंग एनर्जी. कारण स्ट्रॉंग फील्ड लिगँडमध्ये जे स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतात ते पेअरिंग करतात ना, म्हणजे त्यांना पेअरिंग करायला तितक्या एनर्जीची गरज नसते, त्यांची ऑक्टाहेड्रल स्प्लिटिंगची एनर्जीच जास्त असते, या स्प्लिटिंगची एनर्जी जास्त असते, बट ते पेअरिंगही करतात ना, त्या पेअरिंगची एनर्जी कमी असते. आणि वीक फील्ड लिगँडमध्ये काय असते, ही ऑक्टाहेड्रल स्प्लिटिंगची एनर्जी काय असते, कमी असते, आणि पेअरिंगसाठी एनर्जी जास्त लागत असते. दॅट्स वाय वीक फील्ड लिगँड पेअरिंग नाही करत. कळलं? दॅट्स वाय वीक फील्ड लिगँड तुमचे पेअरिंग नाही करत. कधी कधी ना हा सिम्पल रिलेशन विचारतात, हा सिम्पल एक रिलेशन विचारून घेतात की जर स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे तुमच्या ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये तर पेअरिंग एनर्जी जास्त असेल की कमी असेल, तर यावरनं आपण फाइंड आउट करू शकतो. देन फॉर्मेशन ऑफ हाय स्पिन कॉम्प्लेक्स. ऑब्वियसली इलेक्ट्रॉन, वीक फील्ड लिगँड आहे तुमचे इलेक्ट्रॉन अनपेअर्ड असतात, तर तुमचा कॉम्प्लेक्स कुठला बनतो, हाय स्पिन कॉम्प्लेक्स होतो. इथपर्यंत क्लिअर आहे. आता हे असतं तुमचं स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. ओके, ही काय असते आपली स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. ओके, तुम्ही मला विचारलं होतं ना लिगँडचं नेचर कसं ठरवायचं, की तो वीक फील्ड आहे की स्ट्रॉंग फील्ड आहे, हे याच्या बेसिसवर ठरवलं जाते. कशाचा, स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज असते. गिवन आहे तुम्हाला ही स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. इथे बघा हा आहे तुमचा I मायनस, BR मायनस, CL मायनस, F मायनस, O. देन असे तुमचे इन्क्रीज होत चालले कार्बोनिलपर्यंत. साईन इन्क्रीजिंगचा असा आहे आपला. या साईडचे वीक फील्ड लिगँड आहे. जनरली असं कन्सिडर केलं जातं की H2O पर्यंत या वीक फील्ड लिगँड आहे. आफ्टर H2O नंतरचे जे असतात ना स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतात. इथं लिहिलं बघा, वीक फील्ड लिगँड इकडे असा ॲरो दाखवलाय आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँडसाठी पलीकडचा ॲरो दाखवलाय. बरोबर आहे, दाखवलाय ना. तर याच्यावरनं तुम्ही डिसाईड करू शकता की कुठला लिगँड हा वीक फील्ड असतो आणि कुठला हा स्ट्रॉंग फील्ड असतो. तो तुम्हाला लर्न करून ठेवावा लागतात, लिगँड्स लर्न करून ठेवावी लागतात. द लिगँड कॅन बी अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फील्ड स्ट्रेंथ. हे इन्क्रीजिंग ऑर्डर लावलाय त्यांनी फील्ड स्ट्रेंथचा. ओके, हे कळलं, हे लर्न करावे लागतील तुम्हाला. आहे ना, तेच लिगँड आहे आपले सगळे बसलेले तिकडे मायनस प्लस चार्जेसची. ओके, तुमच्या बुकमध्ये दिली आहे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज दिली आहे पूर्ण, ती तुम्हाला लर्न करून ठेवावी लागेल. ठीक आहे. आता मी हे तुम्हाला सांगायच्या आधी काही एक बेसिक शिकवते. ओके, तर आपण काय म्हणतो की डी ऑर्बिटलचं स्प्लिटिंग होत आहे. कोणाचं स्प्लिटिंग होतं आहे, तुमचं डी ऑर्बिटलचं स्प्लिटिंग होतं आहे. हे बघा, समजा लिगँड आहे तुमचा, एक लिगँड आहे तो स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. SF लिहिलंय मी, म्हणजे लिगँड काय आहे, स्ट्रॉंग फील्ड. हा लिगँड जेव्हा डी ऑर्बिटलला अप्रोच करतो, हा लिगँड तुमच्या डी ऑर्बिटलला अप्रोच करत असतो. स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतात, लिगँड कोणाला अप्रोच करत असतात, मेटलच्या डी ऑर्बिटलला. ड्युरिंग दिस प्रोसेस काय होते, त्या डी ऑर्बिटल स्प्लिट होतात. ही जेव्हा प्रोसेस होते तेव्हा त्या डी ऑर्बिटल स्प्लिट होतात. या आधी हा जरा ना मूवमेंट घेतो एक ॲव्हरेज एनर्जीवरती. मी इथे ॲव्हरेज एनर्जी लिहिते. मीन्स याचं एक एक्झाम्पल देते. ॲव्हरेज एनर्जी कसं, ती कशी मोजाली. जसं तुम्ही आहे, तुम्हाला अचानक कोणी भाऊ केलं, तुम्ही थोडंसं ज्या स्टेटमध्ये असाल त्याच्या एक स्टेटवर येतात ना, एकदम आजूबाजूला बघणार नेमकं काय झालं. सेम तसंच होतं. हा लिगँड येतो, याला भाऊ करतो, हा लिगँड येतो त्यानंतर याला भाऊ करतो, तर हा थोडासा ॲव्हरेज एनर्जीमध्ये जातो. आता स्प्लिटिंग ॲव्हरेज एनर्जी नंतर चालू होते. इथे स्प्लिट होतं. कसं स्प्लिट होतं, असं दोन एनर्जी स्प्लिट होतात, पहिली आणि दुसरी. ही असते तुमची T2G आणि ही आहे EG. इथे एक असा डॉट येतो, तो ॲव्हरेज एनर्जीचा असतो तुमचा. ठीक आहे. आणि इथे काय असतं, असं CFSC. आतापर्यंत क्लिअर आहे आपल्याला की डिस्टन्स, एनर्जी डिस्टन्स बिटवीन EG आणि T2G जे मी डेल्टा ओनी रिप्रेझेंट करत असते, बरोबर, त्याला CFSC पण म्हणतात, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी.
आफ्टर दॅट हा जो डिस्टन्स होता काय होतं तुम्हाला व्हॅल्यू माहीत आहे, इट्स -0.4. मी हे ऑक्टाहेड्रलसाठी काढलं आहे अँड अगेन +0.6. बरोबर आहे. इथला फक्त एवढा डिस्टन्स मी घेतला आहे बिटवीन ॲव्हरेज एनर्जी. इथपर्यंत कळलं तुम्हाला. आता मी इथे ना काही नेम्स लिहून देते. ही कुठली असते आपली DXY, DYZ, DXZ. हे असते DX² Y² आणि हे असते तुमची DZ². इथे सेम असतात DXY, DYZ आणि DXZ. आणि वरती कुठली असते DX² Y². सॉरी इथे आधी Z² आधी येईल. Z² आधी येईल जिथपर्यंत मला हे होतं ती नाही येईल आधी. Z² आधी आहे ना, DZ² आणि इथे ते DX आणि Y². इथे पण लिहिताना मी Z² आधी लिहिते. DZ² इथे येते मग DX आणि Y². आणि आपण काय म्हणतो ही ऑर्बिटल कुठं असते, ही ऑर्बिटल असते तुमची हाय एनर्जीला. एम आय राईट. ही कुठं असते तुमची हाय एनर्जी कंटेन करून असते आणि ह्या 3 ऑर्बिटल कुठं असतात लो एनर्जीला असतात. आता त्या हाय एनर्जीला का बरं आहे आणि खालच्या लो एनर्जीला का बरं आहे याचं एक्सप्लेनेशन देणार आहे मी. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहेत, बरोबर आहे इथपर्यंत. हे बघा इथे ना मी काही ऑर्बिटल दाखवलं आहे. इथे तुमच्या ऑर्बिटल दिसतील तुम्हाला. ओके. या डी ऑर्बिटल आहे. ज्या डी ऑर्बिटल असतात ना त्यांचा शेप काय असतो डंबल शेप असते. ओके. इथे ॲक्सिसच्या अकॉर्डिंग दाखवल्या गेल्या आहे. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, कारण लिगेंड जो अप्रोच करतो मेटलला डी ऑर्बिटलला ॲक्सिस थ्रू करतोय. ओके. तर आता ही बघा DXY बिटवीन द ॲक्सिस आहे, ती ऑर्बिटल ॲक्सिसवरती नाही. जर मला ड्रॉ करायची झाली ना मी तिला अशी करेल. XY हा ॲक्सिस आहे, DXY जर मला काढायची आहे आणि अशी असते. ओके. बिटवीन द ॲक्सिस आहे. आता तिथं 3D इमेज आहे तुमची ती. या बघा नोटीस करा बिटवीन ॲक्सिस आहे, ॲक्सिसवरती नाही. बट या दोन बघा DZ² आणि DX² Y² ही ॲक्सिसवरती आहे. ही जर दिसत असेल तर या ॲक्सिसवरती आहे तुमच्या. आणि जेव्हा लिगँड अप्रोच करतो ना यांना इथून क्लोजली ॲक्सिसवरनं क्लोजली लिगँड अप्रोच करत असतो. तर इथे ना स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन होतं त्या अशा ॲक्सिसवरती आहे. इथे बघा इथे ॲक्सिसवरती आहे ना ती, तर इथं ॲक्सिसवर लिगँड इथे अप्रोच करतो त्यांना. तर तो इंटरॅक्शन स्ट्रॉंग असतो, त्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन म्हणतात. बरोबर आहे. तो असतो तुमचा स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन. दॅट्स वाय या दोन ऑर्बिटलची एनर्जी हाय असते ॲज कम्पेअर टू दिस, कारण इथं तितकं स्ट्रॉंग इंटरॅक्शन होत नाही या 3 खालच्या ऑर्बिटलला, कारण त्या बिटवीन द ॲक्सिस असतात. म्हणून त्या लोअर एनर्जीला असतात आणि या हायर एनर्जीला असतात. रिझन कळलं का बरं त्या लोअर आणि हायर एनर्जीला आहे. इथपर्यंत तुम्ही क्लिअर झाले. आता क्लिअर झाल्या की त्या 2 एनर्जी लेवल का बरं हाय एनर्जी स्टेटला आहे आणि त्या का बरं लो एनर्जी स्टेटला आहे. आता मी तुम्हाला ना ऑक्टाहेड्रल जे आपले ऑक्टाहेड्रल कंपाऊंड असतात ना त्यात कसं स्प्लिटिंग होते ते शिकवते. जे मी आत्ता जस्ट ड्रॉ केलं होतं ना सेम स्प्लिटिंग असतं. आता मी थोडंसं तुम्हाला थेरी वाईज नेते. मी आधी प्रॅक्टिकल सांगून दिले बोर्डवर, आता मी तुम्हाला थेरी वाईज करून देते की कसं असतं. मागेपर्यंत PPT क्लिअर होत आहे, शेवटपर्यंत क्लिअर होते की नाही. ओके. तर बघा ऑक्टाहेड्रल इन्व्हायरमेंट काय असतं. आता तुम्हालाही माहिती आहे ऑक्टाहेड्रलचं इन्व्हायरमेंट काय असतं. ऑक्टाहेड्रलला की कोऑर्डिनेशन नंबर किती येतो 6. ओके. म्हणजे याचं मिनिंग काय होतं, मेटलच्या राउंडिंगमध्ये किती लिगँड अटॅच आहे 6 लिगँड अटॅच आहे. याचं मिनिंग असं होतं. हा आहे माझा ऑक्टाहेड्रल कंपाऊंड. बरोबर आहे. हा आहे तुमचा ऑक्टाहेड्रल कंपाऊंड. तर इथे बघा इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स द सेंट्रल मेटलसाठी M इज सराउंडेड बाय 6 लिगँड. पहिला पॉईंट मी पहिला पॉईंट क्लिअर केला आहे. इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स जो तुमचा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असतो ना त्याचा हा जो सेंट्रल मेटल असतो त्याला किती लिगँड सराउंडेड असतात किंवा अटॅच असतात टोटल 6 असतात.
द 6 लिगँड आर अरेंज सिमेट्रिकली अराउंड द मेटल. आणि हे 6 लिगँड ऑलवेज तुम्ही नोटीस केले असतील सिमेट्रिकली असते. कधीही तुम्ही जेव्हा स्ट्रक्चर काढतात या पद्धतीने नाही काढत ते. तर अनसिमेट्रिक कशी सिमेट्रिक असेल, समजा मी अशी काढून घेतली, हे आहे का ऑक्टाहेड्रल सिमेट्री? नाही. बरोबर आहे. तर तो सेकंड मुद्दा, द 6 लिगँड आर अरेंज सिमेट्रिकली अराउंड द मेटल. हे सिमेट्रिकली अराउंड असतात. त्यानंतर आहे हा एक्झाम्पल. आता असे कोऑर्डिनेशन कंपाऊंड तुम्ही बघितलेच आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला ते क्लिअर आहे. इथे कोबाल्टच्या बाजूला अमोनिया लिगँड आहे आणि 6 सिमेट्रिकली अटॅच असणार. अगेन एफी सोबत CN सायनाइडचे लिगँड आहे, सायनो लिगँड, तेही तुमचे सिमेट्रिकली अरेंज असणार. आता अप्रोच ऑफ लिगँड कसा होतो? आपण म्हणतोय ना की स्प्लिटिंग का बरं होतंय? लिगँड कोणाला अप्रोच करतो? मेटल. बरोबर आहे. लिगँड कोणाला अप्रोच करत असतो? मेटलला. मेटलकडे असतात त्या डी ऑर्बिटल. ओके. लिगँडला काय करायचं असते? त्या डी ऑर्बिटलमध्ये आपले इलेक्ट्रॉन फिलअप करायचे असतात. दॅट्स वाय ते काय होत असतं? स्प्लिटिंग होतं. कळलं स्प्लिटिंग का बरं होतं? ओके. मी एक एक खूप हळूहळू मुद्दा सांगते, तुम्ही समजून घ्या. त्यानंतर अप्रोच ऑफ लिगँड कसा होतो? द 6 लिगँड अप्रोच द मेटल आयन अलॉंग X, Y अँड Z ॲक्सिस. दॅट्स वाय मी तुम्हाला ऑर्बिटल रिप्रेझेंटेशन डायग्राम दाखवला. बरोबर आहे. का बरं दाखवला या डायग्राम? कारण जे तुमचे 6 लिगँड असतात ते 6ही लिगँड त्यांना मेटलला अप्रोच कसे करत असतात? थ्रू ॲक्सिस. तिथे ॲक्सिस दिसते X, Y, Z, थ्रू ॲक्सिस. हां, अप्रोच जो होतो, तुम्ही म्हणतात, आपण म्हणतोय ना की मेटल लिगँड मेटलसोबत इंटरॅक्ट करतो, अप्रोच करते. तर तो कसा करतो? थ्रू ॲक्सिस करतो. कारण आत्ता मी दाखवले ॲक्सिसवर त्या ऑर्बिटल ओव्हरलॅप होऊन असतात, लागलेले असतात. बरोबर. सो द 6 लिगँड अप्रोच द मेटल आयन थ्रू ॲक्सिस. कसे? 3 ॲक्सिस असतात. ॲक्सिस X, Y अँड Z. इथे दाखवले बघा, X, Y, Zचे ॲक्सिस आहे. Since the ligand come directly along this axis, the d orbital point toward the axis are affected most. म्हणजे तुमचा लिगँड डायरेक्ट ॲक्सिस थ्रू आला इंटरॅक्ट करायला. जसं इथे इथे ही ॲक्सिसवर आहे ऑर्बिटल. या ऑर्बिटल लिगँड डायरेक्ट ॲक्सिस थ्रू आलाय ना इंटरॅक्ट करायला, तर त्याच्यावरती मोस्ट इफेक्ट होतं. स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन होतं. हे क्लिअर ठेवा की ॲक्सिसवरनं जर आला इंटरॅक्ट करायला, तो या 2 ऑर्बिटलमध्ये करत असतो थ्रू ॲक्सिस इंटरॅक्शन लिगँड तुमचा. दॅट्स वाय तिथे स्ट्रॉंग स्प्लिटिंग आणि हायर एनर्जी लेवलला ते असतात. देन रिमूव्हल ऑफ डिजनरसी. तुमची डिजनरसी रिमूव्ह होते. डिजनरसी रिमूव्ह होणे म्हणजे त्या 5 ऑर्बिटल आहे ना मेटलच्या, त्या सेम एनर्जी कंटेन करून असतात. जेव्हा हे इंटरॅक्शन होतं तेव्हा त्या 5 ऑर्बिटलची जे सेम एनर्जी लेवल आहे ती जराशी डिस्टर्ब होते, डिस्ट्रॉय होते. त्याला ते काय म्हणतात की त्या 5ही ऑर्बिटलची डिजनरसी काय होत असते? रिमूव्ह होते. सो रिमूव्हल ऑफ डिजनरसी इन अ फ्री मेटल आयन, ऑल 5 d ऑर्बिटल हॅव सेम एनर्जी. जेव्हा तुमचा मेटल आयन फ्री आहे तर या 5ही d ऑर्बिटल असतात आपल्या, त्या कशा असतात? सेम एनर्जीच्या असतात. ओके. 5ही d ऑर्बिटल काय असतात तुमच्या? सेम एनर्जीच्या. सो दिस इक्वल एनर्जी इज कॉल्ड ॲज ए डिजनरसी. या 5ही ऑर्बिटल तुमच्या सेम एनर्जीच्या आहे, तर तुम्ही त्याला काय म्हणतात? डिजनरसी. आता हा डिजनरसी वर्ड सेम एनर्जीला इंडिकेट करतोय. इतकं लक्षात आलं तुम्हाला? आता ॲज अ लिगँड अप्रोच द मेटल आयन. जेव्हा तुमचा लिगँड मेटल आयनला अप्रोच करत असतो, द इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन बिटवीन लिगँड इलेक्ट्रॉन अँड डी इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतं. जेव्हा यांचा अप्रोच चालू होतं, तुमचं लिगँड मेटलला अप्रोच करताय थ्रू ॲक्सिस. ओके. अप्रोच होणं जसं चालू होतं ना, रिपल्शन स्टार्ट होतं. रिपल्शन कोणामध्ये होतं? लिगँडचे इलेक्ट्रॉन आणि कोण? डी इलेक्ट्रॉन यांच्यामधलं रिपल्शन होतं तुमचं इन्क्रीज. आफ्टर दॅट आहे देअर फॉर द डिजनरसी ऑफ डी इज रिमूव्ह अँड द ऑर्बिटल स्प्लिट इन टू 2 एनर्जी लेवल. त्या ऑर्बिटल स्प्लिट होण्यामागचं हेच रिझन आहे की जेव्हा त्या दोन्ही ऑर्बिटल एकामेकाला लिगँड आणि मेटलच्या ऑर्बिटल अप्रोच करत असतात ना, तर त्यांचं रिपल्शन जे होतं ते स्ट्रॉंग असतं, हाय होतं रिपल्शन. दॅट्स वाय त्या दोन्ही एनर्जी ऑर्बिटल तुमच्या स्प्लिट होतात. कळलं का बरं स्प्लिट होत आहे? दॅट्स वाय सगळं त्या इंटरॅक्शनवर, लिगँड आणि मेटलच्या इंटरॅक्शनवर हे पूर्ण एक्सप्लेनेशन डिपेंड आहे की तो कसा करतोय. हे बघा इथे दिसेल तुम्हाला क्लिअरली. हे मी तुम्हाला तसं आधीच ही डायग्राम क्लिअर केली गेली आहे. ही मी तुमच्या टेक्स्टबुकमधनं घेतली. एनर्जी ऑर्बिटल अशी इन्क्रीज होत आहे. वरती ॲरो दाखवल्या मीन्स अप्पर साईडने इन्क्रीज होत आहे. ह्या 5 काय आहे आपल्या? सेम एनर्जी. डिजनरेट ऑर्बिटल म्हणू शकतो ना.
कारण या पाचही ऑर्बिटलचं एनर्जी आता सेम आहे. बट जसं स्प्लिटिंग होतं आहे तर एनर्जी सेम राहते का? नाही. या वरच्या दोन ऑर्बिटल EG लेवलमध्ये कुठली एनर्जी असते आपली? हाय एनर्जी असते. आणि या खालच्या दोन ऑर्बिटल 3 ऑर्बिटलची लो एनर्जी असते. का बरं असते? कारण जेव्हा अप्रोच होतो त्या मेटल आणि लिगँडच्या इलेक्ट्रॉन्समध्ये स्ट्रॉंग रिपल्शन होतं. दॅट्स वाय तो डिफरन्स तुम्हाला एक दिसतो. आता हाय एनर्जी सेट, आपला हाय एनर्जी सेट कोण असतो? सेम अप्पर साईडचा EG ऑर्बिटलला काय म्हणायचं? हाय एनर्जी सेट. याच्यामधले जर सोपा क्वेश्चन तुम्हाला विचारला की कुठल्या ऑर्बिटलची एनर्जी हाय असते आणि कुठल्या लो असते, बट हे सांगताना त्यांना स्पेसिफाय करायला हवं की कॉम्प्लेक्स ऑक्टाहेड्रल आहे की टेट्राहेड्रल आहे. इफ तुमचा कॉम्प्लेक्स ऑक्टाहेड्रल आहे ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 असतो, असा सेम स्प्लिटिंग होतं. EG लेवल वर असते, T2G ची खाली असते. तर हायर एनर्जी लेवल कोण असते मग माझी? अप्परवाली EG असते. आणि त्यामध्ये किती ऑर्बिटल असतात? 2 ऑर्बिटल असतात. पहिली असते DZ² आणि दुसरी असते EX² मायनस स्लॅश डॅश आहे Y². लिहिता येईल. जर क्वेश्चन आला तर लिहिता येईल ऑक्टाहेड्रलमध्ये कुठल्या लेवलला किंवा कुठल्या ऑर्बिटलला हाय एनर्जी असते? EG ऑर्बिटलला असते. आणि EG ऑर्बिटलमधल्या या 2 ऑर्बिटल नावं थोडंसं लर्न करावं लागेल. यात 2 असतात. रिझन आहे द ऑर्बिटल पॉइंट डायरेक्टली टुवर्ड द लिगँड. मी ते डायग्राम नाही दाखवलं होतं तुम्हाला. असं ॲक्सिसवर होती, बरोबर आहे ही ऑर्बिटल DZ² ची. आणि मी म्हटलं लिगँड इथं ॲक्सिस थ्रू अप्रोच होत असतो. दॅट्स वाय तेच रिझन दिले. दिस ऑर्बिटल पॉइंटेड डायरेक्टली टुवर्ड द लिगँड. या ऑर्बिटलची एनर्जी का बरं हाय असते? कारण त्या असतात डायरेक्टली पॉइंटेड टुवर्ड द लिगँड. देअरफॉर द एक्सपिरियन्स मॅक्झिमम इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन. त्यामुळे यांना काय एक्सपिरियन्स होते? मॅक्झिमम इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन. हेन्स देअर एनर्जी गेट इन्क्रीज. त्यामुळे त्यांची एनर्जी काय होत असते? इन्क्रीज होते. देन लोअर जस्ट अपोजिट आहे त्यांच्या, या लोअर एनर्जी ऑर्बिटल आहे. लोअर ओके, लोअर तुम्हालाही सांगता येईल. लोअर एनर्जी ऑर्बिटल कुठली मग? T2G, बरोबर आहे. T2G मध्ये किती ऑर्बिटल आहे आपल्या? 3. नावं त्यांची नेम्स? ओके, कळलं मला, कळलं. रिझन बघूया आता. या लोअर एनर्जीमध्ये असण्यामागचं रिझन काय आहे? तर दिस ऑर्बिटल लाय बिटवीन द ॲक्सिस. मी एक तुम्हाला ड्रॉ करून दाखवली होती अशी करून, बरोबर आहे. DXY ची X आणि Y. तर ही ऑर्बिटल कुठे असते तुमची? ॲक्सिसच्या बिटवीन. आणि त्या 2 ॲक्सिसवर होत्या. त्यांच्याकडे लिगँड मेटलचं स्ट्रॉंग इंटरॅक्शन होतं. बट इथे तेवढं स्ट्रॉंग इंटरॅक्शन होत नाही कारण ॲक्सिसच्या बिटवीन आहे तुमच्या ऑर्बिटल. लिगँड डू नॉट अप्रोच देम डायरेक्टली. ॲक्सिसच्या बिटवीन असल्यामुळे अशा लिगँड त्यांना डायरेक्टली अप्रोच नाही करू शकत. हेन्स दे एक्सपिरियन्स लेस रिपल्शन. त्यामुळे त्यांना लेस रिपल्शन फील होतं. आफ्टर दॅट दे हॅव्हिंग अ लोअर एनर्जी लेवल. दॅट्स वाय त्यांचं एनर्जी लेवल लोअर आहे. तुम्हाला या PDF मध्ये एक गोष्टीचं रिझन मिळेल की का बरं. मी नुसतंच टाकू शकत होते की हो याची हाय आहे त्याची लो आहे. तिथे मी रिझन स्पेसिफाय करून दिले का बरं. कारण ते इंटरॅक्शनच्या बेसिसवर ते रिझन आहे. विचारलं जाऊ शकते तुम्हाला का बरं. आता हे आहे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. हे तुम्हालाही माहिती आहे. आता तुम्हीच मला हे सांगू शकता की काय असतं. इट इज अ एनर्जी डिफरन्स बिटवीन EG अँड T2G लेवल. ओके, so the energy difference between EG and T2G orbital is called as a crystal field splitting energy. आणि कधी कधी याला काय लिहून येतं? क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. CFSE. जर CFSE आलंय ना तुम्हाला तरीही ते काय विचारत आहे तुम्हाला? हे विचारत आहे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. याला इंडिकेशन होतं तुमचं असं. ओके, O स्टँड फॉर ऑक्टाहेड्रल आणि टेट्राहेड्रलसाठी असं लिहून येतं T. म्हणून डिस्टिंग्विश करून देते मी आत्ताच तुम्हाला. तर एनर्जी डिफरन्स असतो तो. ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इज इंडिकेटेड बाय डेल्टा O. ते आधीच तुम्हाला माहिती आहे की ऑक्टाहेड्रलचं स्प्लिटिंग असेल तर आपण डेल्टा O ने इंडिकेट करत असतो. अँड इट इज ऑल्सो रिटन ॲज अ डेल्टा O/10DQ. काय असतं हे? डेल्टा O/10DQ. बोथ आर सेम. त्यांचं रिप्रेझेंटेशन दाखवलं आहे. आफ्टर दॅट तुमचा इम्पॉर्टंट रिलेशन हाच असेल. जर कधी आला आहे तुम्हाला की CFSEचा इम्पॉर्टंट रिलेशन काय, तर हा असतो. काय असतो तो आपला? डेल्टा इज इक्वल टू 10DQ. सांगता येईल हा रिलेशन? हा असतो. ओके,
आफ्टर दॅट एनर्जी डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे आपल्याला की एनर्जी डिस्ट्रीब्युशन कसं होतं. तो युनिट, त्याचं युनिट दिलं आहे त्यांनी, DQ लावलं आहे, DQ लावलं आहे. आफ्टर दॅट आहे एनर्जी डिस्ट्रीब्युशन. आता T2G EG लेवल आपण बघत आहे ना, त्याच्यात इलेक्ट्रॉन कसे फील करायचे, कसं काय होतं हे सांगणार आहे. EG काय असते, EG ऑर्बिटल तुमची हायर एनर्जीची असते, त्यामध्ये एनर्जी इन्क्रीज होते +3/5 0 + 0.6. हे आपण डायग्राममध्ये एक्सप्लेन केलं आहे आपल्या, आपण दाखवतो ना ते बिटवीन तेच. T2G ऑर्बिटलची एनर्जी काय असते, लोअर असते आणि त्याची एनर्जी डिक्रीज होते बाय -0.4 डेल्टा ओनी. ह्या दोन एनर्जी डिफरन्स असते. देन इलेक्ट्रॉन इज फिलिंग बाय लोअर एनर्जी. जसं T2G आणि EG लेवल आहे माझ्यासमोर आणि मला इलेक्ट्रॉन फील करायचं आहे, तर मी आधी लोअर एनर्जीला फील करेल, T2Gला खालच्या लेवलला. का बरं? इट इज ड्यू टू द अबव प्रिन्सिपल. कारण अबव प्रिन्सिपलनं पण तेच सांगितलं की लोअर एनर्जी ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन आधी एंटर होतो, देन हायरकडे मूव्ह होतो. इथेही तसाच रूल फॉलो होईल इलेक्ट्रॉन फिलिंग करताना. इथे मी सरळ म्हणजे एका सेंटेन्समध्ये सगळं टाकलं आहे तुमचं. त्या म्हणजे या EG ऑर्बिटलमध्ये हे सगळं असतं. त्याची एनर्जी हाय असते, एनर्जी इन्क्रीज होते बाय 0.6ने. आता हे फिलिंग ऑफ डी ऑर्बिटल ना खूप सोपं आहे, हे ऑलरेडी तुम्हाला येतं, तरी मी एक ओव्हरलुक करून सांगून देते की ते होतं कसं. जसं वरती काय दिले, D1 D2 अँड D3. जर कॉन्फिगरेशन मेटलची डी ऑर्बिटल आहे, त्यामध्ये D1 D2 D3 असे इलेक्ट्रॉन फिल होऊन आले. इलेक्ट्रॉन कॅन ऑक्युपाय ओनली T2 ऑर्बिटल फॉलो बाय हंट्स रूल अँड हाय स्पिन अँड लो स्पिन फॉर्म कॅन नॉट बी डिस्टिंग्विश. जसं मी इथे करून दाखवते. D1 आहे, आणखी D2 आहे आणि D3 आहे. तुम्हाला माहिती आहे या डीला किती ऑर्बिटल आहे आपल्या, 5. आणि हे स्प्लिट जेव्हा होतं तर इथे किती येतील माझ्या, 3 आणि इथे येतील 2. हे असतात T2G आणि EG. तर हा 1 इलेक्ट्रॉन इथे एंटर होतं. इथे एक इलेक्ट्रॉन असतं तुमचा, इथे हा एक इलेक्ट्रॉन पहिला ह्या लोअर लेवललाच एंटर होईल, कारण याची एनर्जी काय असते, लोअर असते. दॅट्स वाय या लोअर लेवलवर आधी एंटर होते, डायरेक्ट वरती EG नका त्याला एंटर करवतो. आता जर 2 इलेक्ट्रॉन असतील तर मी डायरेक्ट काढते. 2 इलेक्ट्रॉन असतील तर 1 2 आणि 3 इलेक्ट्रॉन असतील तर 1 2 3. आणि त्यांनी काय म्हटलं आहे, जेव्हा केव्हा हे कॉन्फिगरेशन असेल ना, तर तुम्ही हाय स्पिन आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे म्हणून डिस्टिंग्विश नाही करू शकत. याला कसं डिस्टिंग्विश करणार, हाय स्पिन आहे की लो स्पिन आहे. हाय स्पिन लो स्पिन आपण कशाच्या बेसिसवर करत असतो, पेरिंग होतं आहे नाही होत. इथं पॉसिबिलिटी आहे का पेरिंगची, इथं पेरिंगची पॉसिबिलिटी आहे का, काही नाही. कारण तुम्हालाही माहिती आहे आधी सरळ फील होतं 1 2 3, देन बॅकहून पेरिंग होणं चालू होतं. दॅट्स वाय जर जेव्हाही तुम्हाला हे कॉन्फिगरेशन दिसतील D1 D2 आणि D3चे, तर तुम्ही हाय स्पिन लो स्पिनचं डिस्टिंग्विश करू शकत नाही. त्यानंतर आहे D4 to D7 कॉन्फिगरेशन. आता D4 to D7 काय असेल, D4 to D7 दिस कॉन्फिगरेशन मे फॉर्म हाय स्पिन कॉम्प्लेक्स. आता हाय स्पिन कॉम्प्लेक्स सोबत कोण असतं, नेहमी वीक फील्ड लिगँड असते, त्यामध्ये पेरिंग होत नाही. हाय स्पिन कॉम्प्लेक्सचा फ्रेंड कोण असतो तुमचा, हाय स्पिन कॉम्प्लेक्समध्ये पेरिंग होते का, नाही. आणि वीक फील्ड लिगँड ही पेरिंग करत नाही, तर हे 2 फ्रेंड आहे. त्यानंतर लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे, लो स्पिन कॉम्प्लेक्समध्ये पेरिंग होते, तर याचा फ्रेंड कोण असतो, स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतो, तर तिथं मी लिहिले की पेरिंग होते. तर बघा आता काय आहे, D4 आणि D7. आता D4 मला एंटर करायचे आहे, 4 इलेक्ट्रॉन एंटर करणे आहे आपल्याला. कसे करणार, 1 2 3 4. जर हाय स्पिन असेल तर आणि हा लो स्पिन कॉम्प्लेक्स असता तर मी इथे टाकण्याऐवजी इथे पेरिंग करून दिली असते, बरोबर आहे. दुसरा त्यांनी दिला आहे D7. D7ला कसे एंटर करणार, अगेन हाय स्पिन असेल तर पेरिंग होईल का, नाही. 1 2 3 4 5 6 इकडे, सॉरी इथेच होईल पूर्ण तुमचं, ओके. 6 7 इथे वरती नाही जाईल, पहिले इकडे पेरिंग होईल देन वरती जाईल, ओके. तर यामध्ये तुम्ही डिस्टिंग्विश करू शकता की कॉम्प्लेक्स हाय स्पिन आहे की लो स्पिन, बट वरच्या कॉन्फिगरेशनमध्ये तुम्ही करू शकत नाही. हेच ओनली D4 D5 D6 D7 कॉन्फिगरेशन शो हाय स्पिन अँड लो स्पिन बिहेवियर. D8 D9 D10 कॉन्फिगरेशन. इथे बघा तुम्हाला कॉन्फिगरेशन्स दिले आहेत त्यांनी. हे जे कॉन्फिगरेशन्स असतात ना,
हे कॉन्फिगरेशन हाय स्पिन आणि लो स्पिन बिहेवियर शो करतात. D4 आहे. ओके, D4 आहे म्हणजे डी ऑर्बिटलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे आणि हाय स्पिन कॉम्प्लेक्स आहे. तर पेअरिंग होईल का? नाही. Eg ला 3 इलेक्ट्रॉन बसतील, वाचलेला एक वरती जातील. आफ्टर दॅट लो स्पिन असेल तर लो स्पिनमध्ये काय होतं? पेअरिंग होतं. तर Eg मध्ये 4ही इलेक्ट्रॉनचं पेअरिंग. आधी मी 3 फिलअप करेल आणि एक जे शेवटचं आहे ना त्याची पेअर बनवेल. त्यानंतर D5 आहे. आता 5 इलेक्ट्रॉन फिलअप करायचे. हाय स्पिन असेल तर पेअरिंग होणार नाही. 1 2 3 4 5 फिलअप होतील. बट लो स्पिन आहे तर लो स्पिनमध्ये 5 इलेक्ट्रॉन पेअर होतात. कुठेच? त्या T2G लेवलला, लोअर एनर्जी लेवलला. 1 2 3 फिल करते, देन 4 5. बरोबर. D6 आणि D7चं बघा सेम तसं चाललंय तुमचं. कुठे? हे जे आहे ना हे चुकून आलंय. ही लाईन म्हणताय ना ती चुकून आलेली लाईन आहे. ते पुस्तकात तशी आहे. 3 नाही आहे, तुम्हालाही माहिती आहे. 2 आणि 3 आहे. ते होऊ शकते प्रिंटर लाईन ड्रॉ करत होता तर एक्स्ट्रा लाईन ड्रॉ होऊन गेली प्रिंटरच्या हातातून, तसं काहीतरी झालं. ओके, कळलं. आता D6 साठी सेम पॅटर्न फॉलो होईल. D7 साठी सेम पॅटर्न फॉलो होईल. तुम्ही मला पटकन बुकवरती हे इलेक्ट्रॉन फिलअप करून दाखवून देता? चला स्टार्ट करा. तुमच्या समोर मी ठेवते ओपन. तुम्ही मला पटकन हे इलेक्ट्रॉन हाय स्पिन आणि लो स्पिनमध्ये कसं तुम्ही ट्राय करा. तुम्हाला एंटर करता येतात का याच्यावर क्वेश्चनिंग होते म्हणून म्हणत आहे. ऑब्विसली हाय स्पिन असेल तर पेअरिंग करायची नाही, लो स्पिन असेल तर पेअरिंग करायची. देन ट्राय करा. एंटर होतंय व्यवस्थित. काय करणे असतं? हाय स्पिन असेल तर पेअरिंग होईल का? नाही. आणि फिलअप कुठून चालू होतो आपला? T2G पासून स्टार्ट होतो. बरोबर. लोअर एनर्जी ऑर्बिटल पासून स्टार्ट होत असतो. नाही करता येईल फिलअप तर मला सांगा की नाही जमतंय, मग बघू आपण कुठला नाही जमतंय तुम्हाला त्यातला. त्यासाठी सांगितलंय फिलअप करून बघा थोडेसे. इथनं थोडासा त्रास होऊ शकतो. जसं इथनं पेअरिंग चालू होते, इलेक्ट्रॉन नंबर वाढलाय तर पेअरिंग आधी खालचीच पूर्ण करायची, T2G लेवलमध्ये पूर्ण करायची ती पेअरिंग, देन वरती मूव्ह करायचं. जसं इथे बघा 7 आहे. 1 2 3 4 5 त्यांनी पूर्ण फिलअप केलंय आणि हे केलंय. हा हाय स्पिन आहे तर आधी पूर्ण फिलअप होतं, देन पेअरिंग होतं. हा लो स्पिन आहे तर आधी पूर्ण पहिली लेवल पेअरिंग करते, देन वरती जाते. हा कॉन्सेप्ट इथे लक्षात ठेवणं आहे कॉम्प्लेक्सचा, हाय स्पिन आणि लो स्पिनचा. ज्याला तो लक्षात आलाय त्याचं क्लिअर. मी शेवटचं हे टॉपिक कव्हर अप करून देते कारण हे त्यासोबतच अटॅच आहे. तर आपण म्हणतोय ना स्प्लिटिंग होतंय. ओके, डी ऑर्बिटलचं स्प्लिटिंग होतंय. तर फॅक्टर अफेक्टिंग ऑन क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग पॅरामीटर, जी CFSC आहे, जी एनर्जी आहे ना त्यावरती काही फॅक्टर्स जे असतात ना ते अफेक्ट करत असतात. तर ते 2 टाईपचे फॅक्टर आहे. बट आता बघूया ते अफेक्ट कसे करतात. ओके, व्हॉट इज क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग? अगेन मी तो क्वेश्चन टाकले की क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग काय असते? बोला सगळेजण काय असते? सॉरी, इट इज द एनर्जी डिफरन्स बिटवीन T2G अँड EG लेवल. मी फक्त क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग म्हणजे काय विचारलं होतं. ओके, तर तो काय असतो? द एनर्जी डिफरन्स बिटवीन 2 सेट्स ऑफ क्रिस्टल विच इज कॉल्ड एज ए क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. वरती इन्फॉर्मेशन गिवन केली आहे की इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स, जो तुमचा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असतो त्यामध्ये किती लिगेंड असतात? 6 लिगेंड अप्रोच करत असतात. कोणाला? तुमच्या सेंट्रल मेटलला. द 5D जनरेटेड डी ऑर्बिटल स्प्लिट होते. जेव्हा हा अप्रोच चालू होतो लिगेंड अँड मेटलचा तर त्या ज्या 5 डिजनरेट ऑर्बिटल असतात त्या काय होतात? त्या स्प्लिट होतात. 2 लेवलला स्प्लिट होतात, T2G आणि EGच्या लेवलला होतात. आणि ही जी लेवल असते ती कुठली असते? तुमची लोअर एनर्जी लेवल असते. आणि ती 2 ऑर्बिटलची काय असते? तुमची हायर एनर्जी लेवल असते. अगेन द एनर्जी डिफरन्स बिटवीन 2 सेट, दिस 2 सेट. कोणता? हे वरचे जे 2 सेट दाखवले त्यामधला जो एनर्जी डिफरन्स असतो त्याला CFSC मीन्स क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी म्हणतात. ते झालं. इट इज ऑल्सो रिप्रेझेंटेड ॲज 10dq. जस्ट आत्ताच बघून आलोय आपण. द मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा O डिपेंड्स ऑन द फॉलोइंग फॅक्टर. जो स्प्लिटिंग आहे डेल्टा O, आपण जे म्हणतोय ना स्प्लिटिंग, जे स्प्लिटिंग आहे डेल्टा ओचं जे स्प्लिटिंग आहे ना ते कशावर डिपेंड आहे? आता इथून बघूया. इट इज नेचर ऑफ लिगँड.
मगाशी मी पहिलं जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा तुम्हाला सांगितलं, जर माझा स्ट्रॉंग फील्ड लिगँड डी ऑर्बिटलला अप्रोच करते तर ती स्प्लिटिंग लार्ज होते. ओके, आणि माझा वीक फील्ड लिगँड जेव्हा डी ऑर्बिटलला अप्रोच करते तर ती स्प्लिटिंग थोडीशी स्मॉल गॅपची असते. ओके, इथून बघूया. सो नेचर कसा इंडिकेट होईल, जो नेचर आहे तुमचा, नेचर ऑफ ए स्ट्रेंथ. सो नेचर स्ट्रेंथ ऑफ लिगँड कशी डिपेंड असतात. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर अफेक्टिंग ऑन क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इज द स्ट्रेंथ ऑफ लिगँड. म्हणजे तुमचा स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे, वीक फील्ड लिगँड आहे, याच्यावर डिपेंड असते ती स्प्लिटिंग. किती जास्त होत आहे, कमी होत आहे, ती त्याच्यावर डिपेंड आहे. एक्सप्लेनेशन दिलं आहे. लिगँड्स प्रोड्यूस अन इलेक्ट्रिक फील्ड अराउंड द सेंट्रल मेटल आयन. तुम्हाला माहीत आहे, जेव्हा जे इंटरॅक्शन होतं, लिगँड काय प्रोड्यूस करतं, एक फील्ड प्रोड्यूस करतं. कोणाच्या अराउंड, तुमच्या सेंट्रल मेटल आयनच्या अराउंड करतं. डिफरंट लिगँड प्रोड्यूस इलेक्ट्रिकल फील्ड ऑफ डिफरंट स्ट्रेंथ. जसा स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे तर ती जो फील्ड प्रोड्यूस करेल ती स्ट्रॉंग असेल. वीक फील्ड लिगँड आहे तर तो जो मेटलच्या भोवताल फील्ड प्रोड्यूस करेल ती वीक असेल. म्हणून म्हटले डिफरंट लिगँड प्रोड्यूस different strength of field. Strong field ligand approach the metal ion more closely than weak field ligand. जितकेही तुमचे strong field ligand असतात ते मेटलला खूप क्लोजली स्ट्रॉंगली अप्रोच करतात ॲज कम्पेअर टू weak field ligand. Therefore they produce a greater electrostatic repulsion with a d orbital. This cause a large separation between T2G and EG level. आता कळलं, जर स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल तर ते जे सेपरेशन होतं, स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल तेव्हा जे सेपरेशन होतं तुमचं ऑर्बिटलमध्ये ते काय असतं, लार्ज असतं. सेपरेशन बोलते मी, हे कळलं, याच्याबद्दल बोलते, या सेपरेशनबद्दल बोलते. ते काय असतं, लार्ज असतं. क्लिअर. आता वीक फील्ड लिगँडचं काय होईल मग, जस्ट अपोजिट होईल ना. जे स्ट्रॉंग फील्ड लिगँडनी जे वर्क केलं आहे तर वीक फील्ड लिगँड जस्ट अपोजिट वर्क करेल. मग त्याच्या इथे या कार्टून मार्फत तुम्हाला दिसत असेल काही की हे काय आहे, मेटल आहे आणि हे सगळे काय आहे त्याचे वीक फील्ड लिगँड आहे. जेव्हा मेटलच्या सराउंडिंगमध्ये तुमचे वीक फील्ड लिगँड मीन्स मेटलला वीक फील्ड लिगँड काय करत असतात, अप्रोच करत असतात, तर जे स्प्लिटिंग आहे डेल्टा ओ, स्प्लिटिंग काय असतं तुमचं, स्मॉल. हे स्प्लिटिंग काय होतं तुमचं, स्मॉल. अगेन तिकडे बघा मेटल आहे त्याला कोण अप्रोच करत आहे, ब्लू कलरचे ते स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. तर ते स्ट्रॉंग फील्ड लिगँड क्लोजली अप्रोच करतात तुमच्या मेटलला. दॅट्स वाय हे स्प्लिटिंग काय होतं त्याचं, लार्ज होतं. ओके, आफ्टर दॅट इथे एक शॉर्टमध्ये लिहिले, स्ट्रॉंगर लिगँड क्लोजर अप्रोच, दॅट वाय लार्ज स्प्लिटिंग. कळलं, जितका स्ट्रॉंगर लिगँड होईल तितका तो स्ट्रॉंगर लिगँड मेटलला क्लोजली अप्रोच करतो आणि हे तितकं स्प्लिटिंग लार्ज असतं. जस्ट अपोजिट वीक फील्ड लिगँडसाठी होतं. वीक फील्ड लिगँड तितका क्लोजली तुमच्या मेटलला अप्रोच नाही करू शकत, म्हणून जे स्प्लिटिंग होतं ते स्मॉल होतं. कळलं, स्मॉल आणि लार्जचं. शेवटचा मुद्दा आहे हा त्यांचाच की देअरफॉर स्ट्रॉंग लिगँड असेल तर स्प्लिटिंग काय होईल, लार्ज, आणि वीक लिगँड असेल तर स्प्लिटिंग काय होईल आपली, स्मॉल. देन स्ट्रॉंग फील्ड लिगँड एक्झाम्पल दिलं आहे CN-CONH3. आफ्टर दॅट याची कॅरेक्टरिस्टिक काय असते, जे स्ट्रॉंग फील्ड लिगँड असते ना तो लार्ज स्प्लिटिंग दाखवतो. आत्ताच बघितलंय. इलेक्ट्रॉन पेअरिंग, स्ट्रॉंग फील्ड लिगँड काय करतो, इलेक्ट्रॉनची पेअरिंग करतो आणि इट फ्रॉम लो स्पिन कॉम्प्लेक्स. ही जी जोडी आहे बघा, ही जोडी नेहमी सोबत दिसेल म्हणून मी सोबत लर्न करवतो की तो त्याचा फ्रेंड आहे आणि तो त्याचा फ्रेंड आहे. एक फ्रेंड बघा वीक असते, एक स्ट्रॉंग असते, अशी जोडी आहे जरा थोडीशी. देन जस्ट अपोजिट वीक फील्ड लिगँड काय असतील, एक्झाम्पल लावलेत आहे. कॅरेक्टरिस्टिक काय असेल वीक फील्ड लिगँडचं, स्प्लिटिंग स्मॉल असते. देन इलेक्ट्रॉन पेअर करतो का वीक फील्ड लिगँड, नाही, तर हा हाय स्पिनचा कॉम्प्लेक्स होते. कारण हाय स्पिन कॉम्प्लेक्समध्ये पण पेअरिंग होते का, नाही. तर हे फ्रेंड तुम्हाला नेहमी सोबत दिसतील हे, म्हणून मी सोबत लर्न करायला लावते यांना. कळलं. हा दुसरा फॅक्टर आहे, हा सांगून देते ना मी क्लोज करते, सोबत क्लोज होऊन जाते फॅक्टर अफेक्टिंग. आता ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल, पहिला फॅक्टर होता नेचर ऑफ लिगँड. त्यात स्प्लिटिंगवर, आपण स्प्लिटिंगवरच फॅक्टर कुठले अफेक्ट करता हे बघतोय, त्या स्प्लिटिंगवर. पहिला होता नेचर ऑफ लिगँड. नेचर ऑफ लिगँडनी काय सांगितलं की जर स्ट्रॉंगर लिगँड असेल तर तो स्ट्रॉंगली अप्रोच करतो आणि ती स्प्लिटिंग काय असते, लार्ज. आणि वीक लिगँड असेल तर तो तितका स्ट्रॉंगली अप्रोच नाही करू शकत मेटलला. दॅट्स वाय ते स्प्लिटिंग काय असतं, स्मॉल, छोटं असतं थोडं.
तर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल, आता तुम्हालाही माहिती आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केल्या मेटलच्या, तुम्हाला ते +2 +3 +4 अशा डिफरंट ऑक्सिडेशन स्टेटला मेटल दिसली. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयन ऑल्सो अफेक्ट ऑन द स्प्लिटिंग व्हॅल्यू, ती आपली आहे ना CFSC, त्या स्प्लिटिंग एनर्जीवर अफेक्ट करतात. अ मेटल आयन विथ अ हायर पॉझिटिव्ह चार्ज अट्रॅक्ट द लिगँड मोर स्ट्रॉंगली. याचा मिनिंग काय होते, जर तुमचा एक मेटल आहे याच्यावरती समजा +3चा चार्ज आहे, हाय चार्ज, तर हा स्ट्रॉंगली लिगँडला स्वतःकडे अप्रोच करेल. वाय? ऑब्वियसली मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, त्याला मोर इलेक्ट्रॉनची गरज आहे, तर तो स्ट्रॉंगली ओळखतो. लिगँड कम क्लोजर टू द मेटल आयन, स्ट्रॉंगली अट्रॅक्शन होत आहे तर ऑब्वियसली लिगँड कम क्लोजर टू द मेटल आयन. रिपल्शन बिटवीन लिगँड अँड डी ऑर्बिटल इन्क्रीज, जेव्हा हे लिगँड आणि मेटलचं इंटरॅक्शन चालू होतं ना, कम क्लोजर होतात तेव्हा रिपल्शन इन्क्रीज होतं, त्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन इन्क्रीज होतं. सेपरेशन बिटवीन T2G अँड EG ऑर्बिटल इन्क्रीज होते. दॅट्स वाय ते सेपरेशन जे आहे ना म्हणून इन्क्रीज होते, कारण जेव्हा हे इंटरॅक्शन चालू होतं ना तेव्हा या ऑर्बिटल्समध्ये काय होतं, लिगँड आणि मेटलमध्ये रिपल्शन स्ट्रॉंग होतं, इन्क्रीज होतं. दॅट्स वाय. त्यानंतर आहे हायर ऑक्सिडेशन स्टेट असेल तर, जर एखाद्या मेटलची ऑक्सिडेशन स्टेट हायर असेल तर हे लार्ज CFSC काय असते त्याची लार्ज, हायर ऑक्सिडेशन स्टेट असली की स्ट्रॉंग होतं अट्रॅक्शन म्हणून. आणि लोअर ऑक्सिडेशन स्टेट असेल तर जस्ट अपोजिट स्मॉल CFSC दिसेल, कारण लोअर ऑक्सिडेशन स्टेट आहे म्हणजे त्याच्याकडे इनफ इलेक्ट्रॉन आहे तर ते ओढल असं नाही, ओढणार नाही, अट्रॅक्शन घेणार नाही लिगँडकडे, घेईल बट तितकं स्ट्रॉंगली नाही घेत जितकं तुमचा मेटल हाय ऑक्सिडेशन स्टेटला असताना करतो. ओके. देअरफॉर फॉर एक्झाम्पल, इथे एक्झाम्पलवरनं क्लिअर केलं, Fe2+ आहे आणि Fe3+ आहे. सिन्स Fe3+ हॅज अ हायर पॉझिटिव्ह चार्ज ॲज कम्पेअर टू Fe2+, देअरफॉर जर CFSCच्या बेसिसवर पाहिलं तर CFSC कोणाची ग्रेटर असेल, 3+ची असेल ॲज कम्पेअर टू Fe2+. याचं रिझन काय आहे, कारण हा लिगँडला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करेल स्वतःकडे ॲज कम्पेअर टू दिस वन. इथे बघा हा कार्टून जरा बघा थोडासा, डायव्हॅलेंट मेटल म्हणजे 2 पॉझिटिव्ह चार्ज असणारा हा मेटल आहे, यामध्ये लिगँड लावले आहे हे, तर हे जे असतं ना गॅप तुमचं CFSC एनर्जीचा हा गॅप काय असतो, स्मॉल. बघा ब्लू स्मॉल दाखवलाय. आता इथे बघा मेटल 3+चा आहे, सगळ्या लिगँडला तो स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो, दॅट्स वाय हा स्प्लिटिंगचा गॅप बघा लार्ज आहे, कळला, तो लार्ज असेल. आणि हायर ऑक्सिडेशन स्टेट हायर चार्ज असेल तर लार्ज CFSCची ती व्हॅल्यू असते. यामध्ये बारीक क्वेश्चन खूप आहे, यासाठी तुम्हाला 2-3 वेळा ते टॉपिक पूर्ण रिकॉल करावं लागेल. बघत असेल एक म्हणजे स्टार्टपासनं ते टॉपिकनं लिंक करत चाललं आहे, सेपरेट काहीच नाही येत आहे, स्टार्टपासनं टॉपिक असं असं लिंक होतं आहे, जम्पिंग आउट करतं आहे, बरोबर आहे, लिंक होतं आहे. त्यासाठी तुम्हाला स्टार्टपासनं थोडंसं त्याला फ्लोमध्ये, हा टॉपिक फ्लोमध्येच केला जाईल. तुम्हीही स्टडी करताना प्लीज याला फ्लोमध्ये स्टडी करा, असं नाही ब्रेकडाऊन नका करू, तर कळणार, सोपं जाईल थोडंसं आणखी ते. हे ॲप्लिकेशन डिस्कस करूया. ॲप्लिकेशन्स खूप सोपे आहे. यानंतर माझे फक्त 2 टॉपिक राहतात, वाइंड अप होतं. हे ना खूप सोपं आहे तर मी एक्सप्लेन करून देते, तुम्हाला बघण्यात पण तो थोडंसं खूप इंटरेस्टिंग पण दिसत असेल. तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे असतात ना आपले, त्यांचे ॲप्लिकेशन सांगितले आहे. सिम्पल कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे काय सांगितले आहे तुम्हाला, ॲप्लिकेशन सांगितले आहे. पहिलं ॲप्लिकेशन काय आहे, इन बायोलॉजी, इन बायोलॉजी आहे. दुसरा इन मेडिसिन आहे. तिसरा आहे टू एस्टिमेट हार्डनेस ऑफ वॉटर, तुम्हाला माहिती आहे ना वॉटर हार्ड सॉफ्ट असतं. आफ्टर दॅट इन इलेक्ट्रोप्लेटिंग आहे, इन इलेक्ट्रोप्लेटिंग. तर वरचे 2-3 बघून घेऊ आपण. मागे दिसतंय, मागे बायोलॉजी ॲप्लिकेशन बघायचं. तुम्हाला हिमोग्लोबिन माहिती आहे ना, हिमोग्लोबिन प्रत्येकाला, क्लोरोफिल, ग्रीन 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 ल्यूज हां ग्रीन ल्यूजमध्ये असते. तर बघा हा क्वेश्चन जशाच्या तसा आहे, म्हणजे ॲप्लिकेशन्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड विचारते. तर हे आपल्याला 4 मुद्दे लिहावे लागतात त्याच्यामध्ये. पहिला मुद्दा काय आहे, इन बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये काय असतं, सेव्हरल बायोलॉजिकली इम्पॉर्टंट नॅचरल कंपाऊंड आर द मेटल कॉम्प्लेक्स. मोस्ट ऑफ द तुमचे बायोलॉजीचे जे कंपाऊंड आहे ना ते मेटल कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे त्या कंपाऊंड्समध्ये काय असतात, तुमचे मेटल्स असतात. दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन द नंबर ऑफ प्रोसेस ऑकरिंग इन अ प्लांट अँड ॲनिमल. माहिती आहे ना आपल्याला, प्लांट आणि ॲनिमलमध्ये फोटोसिंथेसिस झालं, सर्क्युलेशन, अशा डिफरंट बायोलॉजिकलच्या प्रोसेसेस चालतात.
फॉर एक्झाम्पल दिले क्लोरोफिल प्रेझेंट इन प्लांट इट इज अ कॉम्प्लेक्स ऑफ मॅग्नेशियम. जो तुमचा क्लोरोफिल असतो ना प्लांटमध्ये ग्रीन लिव्समध्ये प्रेझेंट असतो ना, क्लोरोफिलचा जर स्ट्रक्चर बघितला ना त्याच्यात मॅग्नेशियम असतो +2 ऑक्सिडेशन स्टेट लावून. तर इथे क्वेश्चन कधी कधी काय विचारतात, क्लोरोफिलमध्ये जो मॅग्नेशियम असतो त्याचं ऑक्सिडेशन स्टेट काय. ओके, त्याचं ऑक्सिडेशन स्टेट काय. आफ्टर दॅट हिमोग्लोबिन जे तुमच्या सगळ्यात धावतं. ओके, हिमोग्लोबिन प्रेझेंट इन ब्लड. हिमोग्लोबिन कुठे प्रेझेंट असतं, ब्लडमध्ये. इट इज अ कॉम्प्लेक्स ऑफ आयरन. आपण म्हणतो ना आयरन डेफिशियन्सी झाली आहे आयरन, का बरं, Fe. ओके ओके, आता आपण बायोलॉजीचे स्टुडंट नाही, आपल्याला माहीत नाही इतकं सगळं काय होतं, बट आपल्याला काय लक्षात ठेवणं आहे की बायोलॉजिकल अप्लिकेशन लिहायचं आहे. तर आपल्याला क्लोरोफिल आणि हिमोग्लोबिनचं एक्झाम्पल देणं. अगेन वन ऑफ द क्वेश्चन, हिमोग्लोबिनमध्ये Fe आयरन कुठल्या ऑक्सिडेशन स्टेटला असतो. हा आपल्या कामाचा क्वेश्चन आहे. 3+ Fe. हां, 2+3+ बायोलॉजीवाल्यांना माहीत असेल. ओके, मी क्वेश्चन सांगितलं. ओके, 2+ मी क्वेश्चन सांगितलं आहे, तुम्ही त्याचा आन्सर थोडं पाहून ठेवा. चालेल चालेल. क्वेश्चन कळला ना कशा पद्धतीचा येईन, आला तर तसा येईल. हे कळलं. आता इथे बघा हे काय म्हणते, हे काय म्हणते, आय एम क्लोरोफिल कॉम्प्लेक्स ऑफ मॅग्नेशियम, आय मेक फूड फॉर प्लांट्स, इट इज अ फोटोसिंथेसिस. तुम्हाला माहिती आहे ना ग्रीन लिव्स थ्रू होतं. आणि हा रेड ब्लड दाखवलंय. आय एम हिमोग्लोबिन कॉम्प्लेक्स ऑफ Fe, आय कॅरी ऑक्सिजन इन युअर ब्लड. हे त्यांचं रिझन आहे. दुसरं आहे इन मेडिसिन. मेडिसिनमध्ये कसं आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचा यूज. तर PT कॉम्प्लेक्स तुम्हाला माहिती आहे ना, सिसप्लॅटिन, इट इज यूज फॉर द कॅन्सर ट्रीटमेंट. सो सिसप्लॅटिन इज अ प्लॅटिनम. सिसप्लॅटिनमध्ये कुठला मेटल असतो तुमचा, प्लॅटिनम मेटल असतो. इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. तो कशाच्या ट्रीटमेंटसाठी यूज होतो, कॅन्सर. हा सिसप्लॅटिन आहे, हा कॅन्सरचा व्हायरस सेल त्याला मारतोय तो. ओके ओके, आता सिसप्लॅटिनचा यूज कळला, सिसप्लॅटिनचा यूज कळला. नेक्स्ट वन तुमचा EDTA आहे. काय आहे आपला नेक्स्ट वन, EDTA. आता EDTA कुठे यूज होतो बघा, EDTA कुठे यूज होतो, EDTA फॉर्म स्टेबल कॉम्प्लेक्स विथ अ हेवी मेटल आयन. तुमचा जो EDTA असतो तो हेवी कॉम्प्लेक्स हेवी मेटल आयन सोबत बनवतोय. इट इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ लीड पॉयझनिंग. इफ तुम्हाला लीड पॉयझनिंग जर झाली तर हा EDTA जो असतो ना त्याचा यूज केला जातो. EDTAचा फुल फॉर्म काय असतो, इथिलीन डायमाइन टेट्रा ॲसिटेट. आफ्टर दॅट लास्ट वन, एस्टिमेशन ऑफ हार्डनेस. टू एस्टिमेशन ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर. तुम्हाला माहीत आहे वॉटर हार्ड आणि सॉफ्ट असं असतं. ओके, आपण म्हणतो ना खूपदा की हार्ड आहे वॉटर, देन आपलं ॲक्वाचं सॉफ्ट जड असं म्हणतात ना, तर ते हे बघा हार्डनेस ऑफ वॉटर. आता बघूया आपलं वॉटर हार्ड का बरं असतं. हार्डनेस ऑफ वॉटर इज ड्यू टू द Ca2+ अँड Mg2+ आयन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन. इफ तुमच्या वॉटरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन +2च्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये प्रेझेंट असतील तर त्याला आपण काय म्हणतो की तो वॉटर काय आहे, हार्ड आहे. असा क्वेश्चन विचारतात की वॉटरला हार्डनेस जे येते ते कुठल्या आयन्समुळे येते. वॉटरला हार्डनेस जी येते ती कुठल्या आयन्समुळे येते, तर हे Ca आणि ऑक्सिडेशन स्टेटवर फोकस ठेवायचा यांचा. द लिगँड EDTA फ्रॉम स्टेबल कॉम्प्लेक्स. जो तुमचा EDTA असतो ना, जर तुम्ही EDTA ॲड करतात तर तो कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत एक स्टेबल कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. काय फॉर्म करत असतो तो, एक स्टेबल कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. इट कॅन देअरफॉर बी यूज टू एस्टिमेट हार्डनेस ऑफ वॉटर. दॅट्स वाय इफ सॉफ्ट वॉटरमध्ये जर तुम्ही EDTA टाकला तर तो कॉम्प्लेक्स फॉर्म करेल का, ऑब्व्हियसली नाही. सॉफ्ट वॉटरमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम नाही, बट हार्ड वॉटरमध्ये आहे ना कॅल्शियम मॅग्नेशियम, तर तुम्ही EDTA जर तिथे ॲड केला तर आपला कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. ओके, हां चेक करायचे येतात बघ आता, चेक करायचे लिक्विड्स येतात. इथे बघा इथनं तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आय एम ए हार्ड वॉटर बिकॉज आय हॅविंग अ Ca2+ अँड Mg2+. आणि हा तुमचा EDTA आहे तो त्यांना ओढून घेतो पूर्णपणे. कळला. हा एक शेवटचा यूज आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. मी उद्या तुमच्याकडनं याचं एक्सप्लेनेशन मागेन. ओके, इलेक्ट्रोप्लेटिंगचं तुम्ही मला एक्सप्लेनेशन द्यायचं उद्या.